नमस्कार मंडळी. ऐकलात हा आवाज? साबुदाणा वडा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कढईत तळलेला तेलकट पण चविष्ट वडा. पण आजकाल आपण आरोग्याकडे खूपच लक्ष देतो नाही का? मग अशा वेळी तेलकट खाणं नकोसं वाटतं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी कमीत कमी तेलात एअर फ्रायरमध्ये बनवलेला कुरकुरीत साबुदाणा वडा. चव तीच, कुरकुरीतपणासुद्धा तोच, पण एकदम हेल्दी. चला तर मग वेळ न घालवता याची बघूया रेसिपी. सुरुवातीला आपण 1 कप साबुदाणा स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवला होता. साबुदाणा व्यवस्थित भिजला की तो असा मोकळा आणि मऊ होतो. आता वड्याला छान तिखटपणा येण्यासाठी आपण 4 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून घेणार आहोत. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता. एका मोठ्या ताटात हा भिजलेला साबुदाणा घ्या. त्यात आपण तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आणि चवीनुसार मीठ घालूया. साबुदाणा वड्यामध्ये मीठ आणि तिखट व्यवस्थित असेल तरच त्याला खरी चव येते. आता वड्याला बाइंडिंग देण्यासाठी आपण यात घालणार आहोत 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे. बटाटे गरम असतानाच स्मॅश करून घातले की ते साबुदाण्याला चांगले चिकटतात. त्यानंतर आपण यात घालूया शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे आधी थोडे भाजून घ्या. त्याचं जाडसर कूट करा. यामुळे वड्याला छान खमंगपणा येतो. आता हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्या. लक्षात ठेवा, हे मिश्रण जितकं चांगलं मळलं जाईल तितके वडे एअर फ्रायरमध्ये फुटणार नाहीत. मिश्रण तयार झालं की हाताला थोडं तेल किंवा पाणी लावून त्याचे मध्यम आकाराचे गोल वडे वळून घ्या. वडे जास्त जाड ठेवू नका, जेणेकरून ते आतून व्यवस्थित शिजतील. बघा, अशा प्रकारे एक एक करून सगळे वडे मी व्यवस्थित बनवून घेतले आहेत. तोपर्यंत एअर फ्रायरची बास्केट बाहेर काढून त्यावर ब्रशने किंवा तेलने थोडं स्प्रे करून घ्या. वडे एका रांगेत व्यवस्थित लावून ठेवा आणि वरून पुन्हा थोडं तेल स्प्रे करा. यामुळे वड्यांना छान गोल्डन रंग येतो. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तापमान. एअर फ्रायरला 180 डिग्रीवर सेट करा. पहिल्यांदा 10 मिनिटांसाठी वडे एअर फ्रायर करा. 10 मिनिटांनंतर बास्केट बाहेर काढून वडे उलटे करून खालची बाजू कुरकुरीत होण्यासाठी पुन्हा 6 मिनिटे एअर फ्रायर करा. एकूण 16 ते 18 मिनिटात तुमचे वडे तयार होतात. एअर फ्रायरमध्ये वडे बनवण्याचा मोठा फायदा म्हणजे ते बाहेरून अतिशय क्रिस्पी होतात आणि आतून खूप सॉफ्ट होतात. बघा, किती सुंदर गोल्डन रंग आलाय आणि आवाजसुद्धा ऐकलात ना, एकदम कुरकुरीत. हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत सर्व करू शकता. झिरो गिल्ट आणि फुल टेस्ट. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बघा, आतून एकदम छान असे शिजलेले आहेत आणि वरून खूप कुरकुरीत झालेले आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. आणि एक प्रो टिप सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात चिरलेली कोथिंबीर किंवा जिरेसुद्धा घालू शकता.